काही काळ एकांतात घालवलं पाहिजे, गंगेचं स्नान केलं पाहिजे किंवा चिंतन केलं पाहिजे, कुलदेवतांची पूजा केली पाहिजे आणि तुळशीला प्रदक्षिणा केल्या पाहिजे. पुढे फार छान ऐकताय, देवाचे कान करून कल्याण होईल तुमचं. युक्त आहार, पुढचं सूत्र, युक्त आहार केला पाहिजे. युक्त आहार विहारस्य गीता बोलते. म्हणजे काय केलं पाहिजे, इकडे लक्ष द्या. वाईट खाल्लं नाही पाहिजे. मांसाहार हा माणसाचा आहार नाही. अर्थात हा भाग वेगळा. मांसाहार करू नये. जरा सांगू, एखाद्याला जीव देता येत नसेल तर त्याचा जीव घ्यायचा शाकाहारी असलं पाहिजे. इथून पुढे गेलात ना तुम्ही नगर हायवेला कधी जाल तर त्या शिरूरच्या तिथं न्हावरा फाट्यावर एक कानिफनाथ ढाबा आहे. असं उजव्या हाताला तिथं कानिफनाथाचं मंदिर पण आहे. एकदा माझ्या चालकाला चहा प्यायचा होता म्हणून तिथे थांबलो. जाऊन बघा, तिथे फलक लावला. मला माहिती नाही कोण मालक आहे त्याने सुंदर फलक लावला आणि त्याच्यावर 2 वाक्य लिहिली जी शाकाहाराचं समर्थन करणारी आहे. 2 वाक्य मला फार आवडते आणि ते मी कीर्तनात सांगितले. ते वाक्य काय लिहिले, त्या बोर्डवर त्याने असं लिहिलंय, फार सुंदर लिहिलंय हिंदीमध्ये, बहुत बढ़िया. काय लिहिलंय, मेरा पेट कोई मरे हुए प्राणियों का कब्रिस्तान नहीं. मेरा पेट कोई मरे हुए प्राणियों का कब्रिस्तान नहीं और मैं मेरे पेट में मरे हुए प्राणियों को दफनाना नहीं चाहता. और सुंदर भी है. काय खातोय आता श्रावणात माझं मुंबईला कीर्तन होतं. मी सांगितलं मांसाहार करू नये. एक मला म्हटला नाहीच करत, सध्या श्रावण चालू आहे. मी काय 1 महिन्याचं बोललोय तर हयात वाईट खाऊ नये. मी आता थोडं देव हा विषय बाजूला ठेवलाय. म्हणजे देव मिळेलच तुम्हाला, पण आरोग्याविषयी चर्चा करताना एक लक्षात ठेवा, शाकाहारी माणसं शतायुषी होऊ शकतात. लक्षात ठेवा. दाखला सांगू का, आमचे सगळे दाखला सांगू. अभी यहाँ बताते हैं. रामायण वाचलं असेल, ऐकलं असेल. रामायणामध्ये राम रावणाचं युद्ध झालं. राम रावण झुंजले कैसे, ज्ञानेश्वरी त्याच्या एक अद्वितीय, तसं त्याच्यासारखं तेच, त्याला उपमाच नाही. राम रावणाचं युद्ध झालं, बरोबर आहे. अगदी साधं, जास्त काही कठीण सांगत नाही. राम रावणाचं युद्ध झालं त्यावेळेस रावणाच्या बाजूने कोण लढत होते, राक्षस, बरोबर का नाही.
रावणाच्या बाजूने कोण लढत होते? राक्षस. रामरायाच्या बाजूने कोण लढत होते? वानर. त्यांनी चुकीचं सांगतो का बरोबर सांगतो? रावणाच्या बाजूने कोण लढत होते? जरा मोठ्यांदा बोला. राक्षस. रामरायाच्या बाजूने कोण लढत होते? राक्षस काय खात होते? मांस खात होते. आणि माकडं काय खात होती? पाला खात होती. राणीचिया पाले खाईरा देवाने करविले लंकेश्वरा. विजय कोणाचा झाला? अरे पाला खाणाऱ्याचा विजय झाला हे कधीतरी लक्षात ठेवा. विजय कोणाचा झाला? पाला खाणाऱ्याचा झाला. पण वाईट खाऊ नका. मी एवढंच सांगत नाही, काका दुसरी बाजू पण सांगतोय. मी 18 वर्षाचा असताना मला एक योगाचार्य शिकवायला येत होते.